बकरी ईद. बकरी ईद ह्या मुसलमान सणाची पार्श्वभूमी इब्राहिमशी निगडीत आहे. जुदाइझम ज्यू लोकांचा धर्म, ख्रिस्त धर्म आणि इस्लाम धर्म या धर्मांना अब्राहमिक धर्म म्हणतात, कारण अब्राहक हा या तिन्ही धर्मांमध्ये पूजला जाणारा आद्य पुरुष आहे. ज्यू आणि ख्रिस्त धर्मीय त्याला अब्राहम म्हणतात आणि मुस्लिम लोक त्यालाच इब्राहिम म्हणतात. मुस्लिम धर्मीय येशू ख्रिस्तापर्यंत होऊन गेलेल्या प्रभावी लोकांना प्रेषित म्हणजे देवाचा संदेश जगापर्यंत पोहोचवणारा म्हणून मानतो. मुहम्मद पैगंबर हा त्यांच्यासाठी अखेरचा प्रेषित आहे. येशू ख्रिस्तापर्यंतचा इतिहास आणि पौराणिक कथा या तिन्ही धर्मांमध्ये थोड्याफार बारकाईने मिळत्या जुळत्या आहेत. तर या बकरी ईद सणाशी निगडीत असलेली इब्राहिमची कथा अशी: इब्राहिम हा देवाचा नसीम भक्त होता. तो देव जे म्हणेल ती आज्ञा शेरसावक म्हणत असे आणि ती पार पाडत असे. देवाने त्याची प्रतीक्षा घेण्यासाठी त्याला त्याच्या सर्वात आवडत्या गोष्टींचा त्याग करून संपवायला सांगितले. इब्राहिमला काही दिवसापासून स्वप्न पडत होते की तो त्याच्या लाडक्या मुलाचा इस्माईलचा शिरच्छेद करतोय. त्याने देवाला आपण इस्माईललाच मारावे असा संकेत द्यायचा आहे असे ओळखले. त्याला दुःख झाले. त्याने इस्माईलला हे बोलून दाखवले. इस्माईल म्हणाला, तुम्हाला देवाने कसे करायला सांगितले असेल तर ते करणे भाग आहे. तुम्ही ते करायलाच हवे. जड अंतकरणाने इब्राहिम आपला मुलगा इस्माईलला घेऊन एका टेकडीवर गेला आणि तिथे त्याने इस्माईलला बसवले आणि शस्त्र उचलून त्याला मारायला सज्ज झाला. तेवढ्या देवाने इस्माईलच्या जागी एक मेंढी हजर केली आणि इस्माईलला जीवनदान दिले. इब्राहिमने देवाचा नजराना स्वीकारून त्या मेंढीचा बळी दिला. ही माणसाची पहिली कुर्बानी किंवा बलिदान मानले जाते. इब्राहिम ज्या प्रकारे अल्लाह म्हणेल की ती कुर्बानी द्यायला सज्ज होता, त्याच्या समर्पण वृत्तीची आठवण म्हणून मुस्लिम लोक या दिवशी मेंढी, बकरी अशा प्राण्याचे बळी देतात आणि यापैकी फक्त 1/3 भाग बळी देणारे कुटुंब स्वतः सेवन करते. उरलेला 2/3 भाग हा गरीब आणि गरजू लोकांमध्ये वाटण्यासाठी असतो. या दिवशी दान धर्म सुद्धा केला जातो. या ईदला ईद अल अझा म्हणजे बलिदानची ईद असे म्हणतात. धन्यवाद.